नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रदीप सिसोदिया। आज आपण मलकापूर तालुक्यात गिरणी या गावाला आलो आहे। ऑर्गॅनिक तंत्राचा वापर करून ऊस उत्पादक शेतकरी यांच्याशी आज आपण RPS 76 गोरी फ्रॉम बॅक्टोकिट जीवाणू याविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा। माझं नाव प्रवीण बाबूसिंग चव्हाण, राहणार गिरणी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। नमस्कार सर। आपलं संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा। माझं नाव संतोष बाबूसिंग चव्हाण, राहणार गिरणी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। नमस्कार सर। आपलं संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा। नमस्कार, माझं नाव गणेश शंकरसिंग राजपूत, राहणार गिरणी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। सर, आपण ऊसाला ऑर्गॅनिक RPS 76 चा वापर करून ऊस कसा डेव्हलप केला आणि कसं कसं वापरलं ते थोडक्यात माहिती द्या सर। माझ्या ऊसाची लागवड 7 एप्रिल 2023 ला झाली। आणि त्याच्याकरता RPS 76 आणि DAP सगळं त्याला टीचिंगद्वारे समजा खताद्वारे दिलेलं आहे। तर हे पहिली पत्ती झालेली आहे ऊसाची, आता इतका उघडा पडला। अच्छा, पहिल्या वेळेस पत्ती काढलेली बा तुम्ही? आणि सर किती क्षेत्र आहे पूर्ण? 1 एकर। ओके ओके, बरोबर। RPS 76 आणि जीवाणू पण सोडलेले आहेत सर आपण? ते किट सोडलेली आहे, ते बॅक्टेरिया किट सोडलेले तुम्ही, बरोबर। शेतकऱ्यांनी हे सगळं करावं। बरोबर। आता हे सोडल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसतो सर पिकामध्ये? आजपर्यंत आमच्या शेतामध्ये असा ऊस जमलेला नाही कधी। बरोबर। धन्वंतरी जे 2 पेऱ्यांमध्ये जो अंतर आहे ते पण चांगलं आहे आणि काळोखी पण चांगली त्याला, एकच नंबर। आणि फ्रेश पान वगैरे पण फ्रेश आहे। बरोबर सर, आपण काय सांगू शकसान सर ऊसाविषयी? विषय असा आहे की माझा आपला भाऊ आहे प्रवीण बाबूसिंग चव्हाण। तर प्रदीप सरांनी मला माहिती दिली की सर तुम्ही एक वेळ आपल्या कंपनीला जॉईन व्हा। मी कंपनीला जॉईन झालो। त्यावेळेस सरांनी मला माहिती सांगितली की सर तुम्ही कसं आता एक वेळेस एकदा वापरून बघून पहा, जर तुम्हाला रिझल्ट भेटेल त्यावेळेस समजून विषय काहीतरी असला समजा तर। बरोबर। तर विषय मी भाऊला सांगितलं की भाऊ असं आपल्या ऊसावरती आपण थोडं ऊसाला ड्रेसिंग वगैरे कर, आणि लागून काढायच्या वेळेस आपण जे RPS 76 आहे ते आपण पेऱ्या काढायच्या वेळेस म्हणजे बुडवून लावलं त्यांना पुन्हा, आणि त्याची जी उगम शक्ती आहे एकदम जोरामध्ये झाली। बरोबर। पांढऱ्या मुळांची पण वाढ चांगली झाली, मुळाची समजा ही चांगली उगम शक्ती जोरात झाली। बरोबर। तुम्हाला कलर काय वाटतो? काळोखी वगैरे ऊसामध्ये एकदम जबरदस्त क्वालिटी जे आहे ना ते एकदम याच्यामध्ये टीस नाही आहे। बरोबर। पावडर वगैरे एकदम फास्ट मध्ये आली, एकदम जाळ वगैरे भरपूर आहे, आणि ऊसाचं जे पान आहे पत्ती आहे जे एकदम क्वालिटी पान एकदम भरपूर चवळा आहे। क्वालिटी जबरदस्त आहे, एकदम क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे। बरोबर। नमस्कार सर, आपण काय सांगू शकता ना? एवढं किंवा मला ऊसामध्ये पहिल्यांदा चमत्कार दिसायला मिळाला एवढ्या वर्षामध्ये। या ऊस जाडा शायनिंग गिनिंग बघितलाच नाही इथपर्यंत। असं आहे का? तुमच्या ऊसामध्ये आणि या ऊसामध्ये काय बदल वाटतो सर तुम्हाला? बराच फरक आहे, कारण आम्ही वापरलेलं नाही। ह्या ऊसात वापरल्यामुळे मला उलट अनुभव आला की आपण वापरलं का बरं नाही होते। बरोबर। पुढल्या वेळेस नक्कीच वापरणार। बरोबर सर, आपण ऊसाबद्दल अजून काय सांगू शकता? तर सर्व शेतकऱ्यांनी RPS 76 धन्वंतरी जेवढे प्रोडक्ट आहे समजा हे जरूर वापरावं, हे माझी इच्छा आहे। वापरायला पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्यांनी धन्वंतरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळायला पाहिजे, शेतीकडे। असं तुमचं सांगणं आहे शेतकऱ्यांनी की ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं। आजपर्यंत असा ऊस माझ्या शेतामध्ये झाला नाही कधी। म्हणजे पहिल्यांदा झाला जमला। आजूबाजूचे शेतकरी जे तुमच्या रोडावरचं क्षेत्र सर्वांनी करावं एवढं, तर जाता येता तुम्हाला बोलत असतील आजूबाजूचे शेतकरी की ऊस चांगलेला झालाय बुवा। सर, आपण वापरून समाधानी आहात? 1 नंबर, 100%। 100%। जय जय धन्वंतरी। जय जय धन्वंतरी। नमस्कार सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।